संध्याकाळी 8 वाजता येऊन बघितलं तर पूर्ण घरात घाण झालेले होते, कारण घराला प्लास्टरचं काम झालेलं होतं. आता काय फक्त स्टाईल लावायचं काम बाकी आहे. पण ह्या लोकांनी आगाऊपणा केला, मी सांगूनही हे ऐकलं नाही. शेवटी किचनमधली मशीन बाहेर काढून ठेवली आणि सगळ्या पुस्तकांवर, वह्यांवर सगळं सिमेंट पाडून ठेवलं. पूर्ण पुस्तकं वेस्टेज झाली, सांगूनसुद्धा ऐकलं नाही. काय करणार, हे आपल्या मनाप्रमाणेच कामं करायला लागलेत. आणि मला घरात बसताही येत नव्हतं, कारण बसणार तर कुठे, आज दिवसभर पाऊसही चालू होता आणि बाहेरही बसता येत नव्हतं. म्हणून मी तिकडे शेवटी आमच्या दुसऱ्या घरी जाऊन बसले दिवसभर, कारण इथे अजिबातच जागा नव्हती. तर जाऊ दे म्हटलं, काय करते नॉर्मली काम व्यवस्थित, पण पूर्ण वाट लावून ठेवली. सामानाचं तर काही समजतच नाही कसं धुवावं आणि कसं ठेवावं. माझ्या मुलीची तर पूर्ण पुस्तकं ह्यांनी खराब करून ठेवली. ती मी सेफमध्ये आतमध्ये किचनमध्ये एका साईडला ठेवली होती, तीसुद्धा सगळी बाजूला काढून टाकली. खरं हे काम चालू असेल तर माणूस हे समोर पाहिजे, ना तर पूर्ण वाट लागते. तर म्हटलं बघूया आता काय, शेवटी वाट लावली. सकाळी आल्यावर त्यांना म्हटलं बोलता येईल, जाऊ दे. आणि म्हटलं आता संध्याकाळी झोपायचं आहे, काय करणार. त्यासाठी म्हटलं सगळं लादी वगैरे स्वच्छ करून घ्यावी. जास्त काय व्यवस्थित स्वच्छ बघितलं तुम्ही पुस्तक किती खराब झालेत. लादी वगैरे स्वच्छ करता येते तर खाली पाणी मारलं आणि सुकलेलं होतं सगळं, ते पायाने सगळं घासून घेतलं सगळं आणि गेलं. आणि हे आतमध्ये सांगत होते करू नका, नंतर करता येईल, पहिला हॉल तरी क्लिअर करा. पण त्यांनी ऐकलंच नाही. शेवटी जेवणसुद्धा बनवता येत नाही ना, काहीच करता येत नाही. तरीसुद्धा रात्री तसंच 3-4 वेळा साफ करून घेतलं आणि आम्ही झोपलो तसेच, कारण मिस्टरांना तिकडे 6व्या माळ्यावर चढता येत नाही, कारण आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही त्या. तर मग इथेच आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं आहे. पण आता म्हटलं सकाळी तरी काम सुरू होईल, पण कशाचं काय, वरच्या रूमचं काम करायला घेतलेलं आहे. म्हणजे आजचा दिवस काही त्या या घराचं काम होणार नाही. वरच्या रूमला म्हणे पहिलं स्टाईल लावून घेतो, तिकडं थोडंसं कमी आहे म्हणजे वरपर्यंत त्याच्या अगोदर ऑलरेडी स्टाईल आहे, आता फक्त वरती लावायचे थोडे थोडे. म्हणजे आजच्या दिवशी वरच्या रूमची स्टाईल लावून होईल. ह्या खालच्या रूमला म्हणजे आमच्या रूमलाच 2 दिवस जातील पूर्ण स्टाईल लावायला, कारण पूर्ण हा हॉल पूर्ण सगळा हॉलला लावावं लागेल पूर्ण. बघू शकता हे जास्त आहे, हे सगळं लावायला लागेल. आणि किचनमध्ये पण सांगितलं वाटतं, ते किचनमध्ये एक भिंत आहे, माळ्यावर सगळं लावायचं म्हटलं 2 दिवस जातील. आणि तिसऱ्या दिवशी ड्रिल वगैरे करायला टाईम जाईल. म्हटलं रविवारी तरी सगळं धुवून घेतलं असतं, जेणेकरून सोमवारी मुलांना शाळेत वगैरे सोडायला मला बरं पडेल. पण कशाचं काय, सोमवारीसुद्धा सुट्टी होते काय असं झालं आहे, काही समजत नाही. कारण दोन्ही मुलींची शाळा माझ्या वेगवेगळी असल्यामुळे ना मला फार प्रॉब्लेम होतो. आणि हे घरामध्ये नको वाटतंय, कधी साफ होईल कधी स्वच्छ होईल असं झाले, कारण सिमेंट वगैरे हे सगळं. नाही तर एक कामच करणार आहे, सरळ साफसफाई करायच्या वेळेला ते पुढच्या कट्ट्याजवळ एक होल पाडून घेणार मोठा, म्हणजे सरळ धुवून काढलं ना की पटापट सगळं निघून जाईल. कारण साफ करणं हे शक्य नाही आहे, फार घाण आहे. साफ करायला कधी जमलं असतं, जेव्हा सामान दुसऱ्या कुठल्या रूममध्ये शिफ्टिंग केलं असतं ना, तर साफसफाई करायला पटापट जमली असते. पण हे असं काही जमणार नाही, कारण प्रत्येक गोष्ट धुवावी लागणार आहे. सगळं घाण करून ठेवलेलं आहे. अक्षरशः आज जेवणसुद्धा मला बनवता येत नाही, कारण किचनवर सुद्धा त्यांनी सामान ठेवलेलं आहे. आज जेवणसुद्धा नाही. आता काय खाऊ ते समजत नाही आहे. बघू बाहेरून जाऊन काहीतरी आणावं, नाही तर घरी जायचा विचार नाही, कारण आज पण पाऊस पडतो आहे. घरी जायचं म्हटलं गेली तर यायला जमणार नाही मला. तर बघू कसं काय होतं आहे ते. टेन्शन खूप आलं आहे. मुलांची पुस्तकं त्यांनी खराब करून ठेवले. त्याची मेस्त्री ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याची बायको आली आणि तिने शहाणपणा केला. तिला येऊ दे, तिला झापल्याशिवाय काय मी सोडत नाही, कारण डोकं माझं पूर्ण आउट करून टाकलं आहे. काय वैताग, लाईटसुद्धा डिमडिम करते, लाईटचा पण प्रॉब्लेम झाला आहे. पुस्तकांचे पण पार वाटलं ते एवढ्या त्याच्या मेंदूत आलं नाही की त्या पुस्तकांवर काहीतरी झाकावं वगैरे. हे ह्यांना शिक्षणाचं बहुतेक नॉलेज म्हणजे एक महत्त्वच नाही आहे यांना, की एखादं पुस्तक दिसलं तर आपण त्याची व्हॅल्यू कशी करावी हे अशा लोकांना नाही समजत. आणि आपण समोर असं आपण बसणार कुठे, लोकांच्या घरात जाऊन बसणं मला आवडत नाही. त्यामुळे आणि पाऊस नसता तर मी बाहेर तरी बसले, तेव्हा पाऊस होता का, त्यामुळे येऊन म्हटलं बसणार कुठे. आणि किती आता समोरच्या व्यक्तीला प्रत्येकाची ही प्रायव्हसी असते. आपण एखाद्याच्या घरात जाऊन बसणं हे कितपत योग्य आहे, चुकीचं आहे. तर म्हटलं मरू दे, बघू आता. आज वरती काम झालं का, आले दुपारच्या नंतर जर वरती झालं तर बरं आहे, नाही झालं तर आजचा दिवस मोकळा. तर बघू उद्या, होप सो कसं होतं आहे काय होतं आहे. तर हे असं आडवं आहे आणि खाली घाण आहे शेवटी.
फक्त चटईवर जे बसले मी त्या तिथपुरतंच रात्री साफ करून घेतलं. साफ तरी किती करून घ्यायचं 10 वेळा, त्यापेक्षा म्हटलं मरू दे, तेवढंच साफ करून घेतलं आणि तेवढंच बसले. थोडंसं जेवण बनवायला जमलं असतं ना तर बरं झालं असतं, पण ते पण जमत नाही आहे. कपडेसुद्धा सुकत घालायला जागा नाही आहे, कारण मला बाहेरही जागा नाही आहे. माझ्या इथेच रश्या असायच्या आणि काल मी तिकडे आमच्या घरी जाऊन कपडे सुकवले आणि ते आणले होते. आता आज जाऊ शकत नाही, आज धुतलेले आहेत, तर बघू दुपारनंतर जमलं तर, नाहीतर गंगेला तसेच कपडे राहतील. सो ठीक आहे, बघूया पुढे काय होतं आहे, कसं चालतं आहे आमच्या घरातलं काम. आता हे आपलंच म्हणावं, शेवटी काय भाड्याचं आहे म्हणून काय झालं. तर भेटू पुन्हा. बाय 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 बाय.